कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीसाठी आज दिवसभरात सरासरी 85% मतदान झाले। किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले। रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा उभ्या होत्या, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे। मतपेटीत बंद झालेलं भविष्य आता 21 डिसेंबरला उलगडलं जाणार आहे। तोपर्यंत मात्र उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे। मंगळवारी सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली। सकाळी मतदार बाहेर पडल्याने बहुतांशी मतदार केंद्रावर गर्दी झाली होती। जिल्ह्यातील जयसिंगपूर, मुरगुड, मलकापूर, वडगाव, गडिंग्लज, कागल, पन्हाळा, कुरुंदवाड, हुपरी, शिरोळ, आजरा, चंदगड, हातकणंगले आदी नगरपालिका क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडली। जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते। कागलमध्ये काही उमेदवार निवडणूक चिन्हाचे बिल्ले लावून आल्याने विरोधी कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत गोंधळ घातला, तर गडिंग्लज येथील एका केंद्रावर तोतया मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुरगुड या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असून 3 मतदान होत नाही, बटन दाबले तर दुसरीकडेच मतदान होते, अशा काही तक्रारी करण्यात आल्या। त्यावर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा देत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं, तर काही ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सगळीकडेच सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून येत होता। मतदान केंद्रापर्यंत ये-जा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। प्रत्येक आघाड्यांनी पक्षाचे बूथ स्टॉल उभारण्यात आले होते। सकाळी आणि दुपारनंतर मतदारांची संख्या वाढल्याने मतदान प्रक्रियेवर चांगला स्थान पडला। सायंकाळी 6 पर्यंत सरासरी 85% मतदान झाल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली। रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिल्याने मतदान टक्केवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे।